चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मळेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रस्तावना. चित्रकार, छायाचित्रकार, लेखक, मुलाखतकार, पत्रकार अशी चौफेर मुसाफिरी करणारे सुहास मळेकर यांचा चल बस एक राऊंड मारून येऊ हा पहिला कथासंग्रह वाचकप्रिय ठरला. त्याची ही दुसरी आवृत्ती. संग्रहातील कथा या अनुभव कथा आहेत. बरेचसे स्वानुभव, काही इतरांचे अनुभव झपकन छायाचित्र टिपावं किंवा ब्रशच्या काही फटकाऱ्यांमध्ये एखादा अनुभव चित्रबद्ध करावा तशीही अनुभवचित्र आहेत. संवेदनशील मनाने अनुभवलेले घटनाप्रसंग, त्या अनुषंगाने येणारं कथन, संवाद, वर्णन, भाष्य या घटकांनिशी या कथा जिवंत होतात. लेखक खरोखर आपल्याला त्याच्याबरोबर शब्दांच्या साह्याने राऊंड मारून आणतो. खूपशा अनुभव कथनांना लोकलच्या प्रवासाची पार्श्वभूमी आहे. साधं सोपं, अनौपचारिक, कृत्रिमतेचा अंशही नसलेलं कथन वाचकाला गुंतवून ठेवतं. हे अनुभव लहानसे, त्या क्षणातले, कदाचित दिवसातले आहेत. काही व्यक्तींभोवती गुंफलेले आहेत. त्या लहानशा अवकाशात उत्तम व्यक्तिचित्रणांनी, त्यांच्यातील नातेसंबंधांनी, एकंदर अनुभवावर लेखकाने केलेल्या चिंतनाने कथा रंजकही होतात. अस्सल अनुभव आणि मांडणीतील रंजकता ही लेखकाची बलस्थानं आहेत. लेखकाचा सर्व जडणघडणीचा काळ गरीब वस्तीत गेला. सुरुवातीचे मित्र किंवा इतर व्यक्ती तिथलेच होते. त्या परिप्रेक्ष्यात साऱ्या कथा घडतात. पण आईने या मुलांना मातृप्रेमाबरोबर उत्तम समजूत आणि संवेदनशीलता यांची देणगी दिली. शिक्षण घेण्यावर भर दिला. त्यासाठी संघर्ष करण्याचं बळ दिलं. स्वाभिमान आणि आत्मप्रतिष्ठा मनात रुजवली, त्याचं प्रतिबिंब या अनुभव कथनात उमटतं. चल बस एक राऊंड मारून येऊ या शीर्षक कथेतील प्रमुख पात्र देवा हा लेखकाच्या वस्तीत राहणारा, जवळच्या बंगल्यात घरकाम करणारा घरगडी. त्याला त्या मालकाच्या घरातून मिळणाऱ्या जुन्या वस्तूंचा रुबाब वस्तीतील मुलांना तो दाखवत असे. मुलांनाही त्याची अपूर्वाई वाटत असे. देवा या मुख्य पात्राच्या माध्यमातून गरिबांचं दुःख, लाचारी आणि मालकाकडून मिळालेल्या जुन्या वस्तूंचा रुबाब, त्या जुन्या वस्तूंनिशी आपलं राहणीमान वाढवून त्याची ऐट मिरवण्याची वृत्ती यांच्यासह इतर बारीक तपशिलांनी देवाचं व्यक्तिचित्र ठळक होत जातं. मग त्याला मालकाकडून अशीच एक जुनी सायकल मिळते. तो रुबाबात लेखकाला म्हणतो, चल बस एक राऊंड मारून येऊ. वस्तीतील सर्व मुलांना अर्थात त्या सायकल स्वारीची अपूर्वाई वाटते. पुढे लेखकाची आर्थिक परिस्थिती सुधारते. अधिक चांगल्या जागेत स्थलांतर होतं. व्यवसायानुरूप श्रीमंत लोकांशी परिचय होतो. काहींशी मैत्रीही होते. असाच एक जुना ऑफिस सहकारी जेव्हा कालांतराने उंची कार घेऊन येतो आणि चल बस एक राऊंड मारून येऊ असं ऐटीत म्हणतो, तेव्हा आर्थिक परिस्थिती बदलली, काळ बदलला तरी माणसाची मूळ प्रवृत्ती कशी कायम असते, ते या दोन भिन्न घटनांच्या साह्याने मनावर ठसतं. या घटनांमधील वरवर तपशिलांचा भेद असला तरीही मानवी वृत्ती समान असल्याचं सूत्र वाचकांच्या मनात गडद होत जातं. आपल्याला कृष्ण आणि सुदाम्याची गोष्ट ठाऊक आहे. त्यांच्या मैत्रीत आर्थिक परिस्थितीमुळे अंतर पडत नाही. अगदी त्याविरुद्ध आता कलियुगातलं वास्तव ग्लॅमर या कथेत लेखक मांडतो. अभिनेता झालेला आपला बालमित्र आपल्याला ओळख देईल अशा भ्रमात असलेल्या जोशींचा भ्रमनिरास होतो तेव्हा हिरमुसलेले जोशी म्हणतात, त्याने ओळखलं नाही बहुतेक. त्यावर लेखक त्यांना समजावत म्हणतो, त्याने नव्हे, तुम्ही नाही ओळखलं त्याला. या मार्मिक उद्गारात कथेतील स्वार्थी वास्तवाचं सार वाचकाच्या मनात झपकन उमटतं. मुलीचं बालपण, तिची भातुकली आणि त्यातील गंमत याबरोबरच पिता पुत्रीच्या हृदय नात्याचं दर्शन भातुकली या कथेत घडतं. भातुकली खेळताना एकदा भातुकलीत आई झालेली मुलगी म्हणते, आज आपण दहीभात खाऊ, भाजी आणायला पैसे नाहीत. तेव्हा
मुलगी झोपली असेल अशा कल्पनेने लेखक आणि त्याची पत्नी यांच्यात झालेला संवाद तिने ऐकलेला असतो. तिच्या सर्व खेळात तिने मांडलेल्या प्रपंचात तिच्या निरीक्षण शक्तीचं दर्शन त्यात घडतंच, पण वास्तव आणि कल्पना यांचा अद्भुत मेळही दिसून येतो. पत्नी, मित्र, सहकारी यांच्या नातेसंबंधांवर आधारित अनुभवकथा अशाच हृद्य आहेत. परिस्थितीतील भिन्नता आणि त्यानुसार जगणं यांच्यातील भेदक अंतरावर लेखक अनेकदा पूर्ण कथा लिहितो तर कधी मार्मिक भाष्य करतो. गावखेडं या कथेत गावात नव्याने झालेला डान्स बार, त्याचा झगमगाट आणि देवळातील भजन कीर्तन यात तफावत असते. पण जेव्हा वीज जाते तेव्हा भजन थांबतं, भक्त शांत असतात. त्या क्षणी जनरेटरच्या साहाय्याने बारमध्ये झगमगाट होतो, डान्स चालू होतो. भजन आणि एकतारीचे आवाज अंधारात बुडवून जातात. यातील विरोधाभास अंगावर येतोच, पण आपल्या गावांचं परिवर्तन कोणत्या दिशेला चाललंय त्याची भेदक जाणीव होते. फिर मिलेंगे हा ट्रक ड्रायव्हर्सचा आलेला रोमांचक अनुभव, गणपतीच्या देवळाला लागून तिथल्याच फुलांची विक्री करणारे आणि जरब बसवणारे लोक यांचा अनुभव, भुकेल्या व्यक्तीला हाकलणाऱ्या हॉटेल चालकाला थांबवून त्या व्यक्तीला वडापाव खाऊ घालण्याचं समाधान आणि त्या संदर्भातील संवेदनाचित्र, खतांच्या जाहिरातीसाठी कांद्याच्या शेतात शूटिंग करत असताना तिथं निरीक्षण करून मांडलेले तपशील आणि एका मध्यमवयीन देखण्या स्त्रीला सहज म्हटलेलं, हॅलो वहिनी, तुम्ही इकडे बसा. त्यावर बाकी सगळ्यांची तक्रार की आम्ही ताईमाई का म्हणून. असा बदल टिपणाऱ्या CCTV कॅमेऱ्यासारख्या इतर शेतकरी स्त्रिया आणि त्या स्त्रीला ताई का म्हणता आलं नाही हे सांगण्यासाठी लेखकाने प्रांजळपणे म्हटलेलं, वहिनी तुम्ही खरोखर सुंदर आहात. ती स्त्री आणि छायाचित्रकार लेखक यांच्यात क्षणार्धात आलेलं अवघडलेपण या साऱ्यांचं सुंदर चित्रण हॅलो वहिनी आणि CCTV कॅमेरा या अनुभव कथनात येतं. कथनाच्या पलीकडे असलेलं तत्त्वज्ञान देव आणि निसर्ग या ललितबंधात येतं. ते अतिशय वेगळं आणि वैचारिक आहे. श्रद्धा, संवेदना, नातीगोती, मानवी नातेसंबंधांच्या विविध छटा यांचं कॅलिडोस्कोपिक दर्शन या समग्र संग्रहातून घडतं. सारा संग्रह मुळातून अवश्य वाचावा असा आहे. लेखकाचे अस्सल जिवंत अनुभव आणि थोडीशी रिपोर्ताज शैलीत घडला प्रसंग मांडण्याची हातोटी ही या संग्रहाची वैशिष्ट्ये. मेंदूची दारं उघडून जीवनाचा नव्याने अन्वयार्थ लावायला भाग पाडणारी अनुभवचित्र वाचकाला शब्दांच्या पालखीत बसवून विविध अनुभवांचा राऊंड मारून आणतात. म्हणून या संग्रहाबद्दल श्रीयुत सुहास मयेकर यांचं अभिनंदन आणि पुढील साहित्य निर्मितीसाठी शुभेच्छा. माधवी कुंटे. धन्यवाद.